2026 मध्ये हा देश कर्जामध्ये डुबलेला असेल आणि आपल्याला भांडी विकावे लागतील अशी परिस्थिती आहे। घरातलंच आपण उदाहरण घेतलं पाहिजे। जेवढा पगार येतोय तेवढा बँकेचा हप्ता गेला। जगण्यासाठी जगावं तर लागेल। मग आपण काय करतो? दारुड्यासारखा भांडी विक। भांडी विकून झालं तर घरातलं फर्निचर विक। फर्निचर विकून झालं की घर विक, आणि घर विकून झालं तर रस्त्यावरती झोप। भारतीय जनता पक्षाला माझं आव्हान आहे की मी जे म्हणतोय ते खोटं आहे ते करून सांगा। आव्हान आहे। आणि मग जागतिक बँकेने असणारा भारतीयांना असा इशारा दिलाय आणि सांगण्याचा प्रयत्न केलाय की तुम्ही कर्जामध्ये डुबणार आहात। तुम्ही कर्जामध्ये डुबणार आहात। तुम्हाला कर्जामध्ये डुबायचंय? तुम्हाला कर्जामध्ये डुबायचं नसेल तर तुमचं मत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात तुम्ही दिलं पाहिजे, हे आज सारं लक्षात घ्या।